मंडळी संध्याकाळचे वाजले 4 आणि मी पेटवला आता बघा लाकडाचा विस्तव पेटवला आहे. मस्त की संध्याकाळचं वातावरण भारी एकदम. आता हे ठेवलं आहे आंघोळीला पाणी ठेवलं आहे तापायला आणि याच्यावरतीच चुलीवरतीच आम्ही चहा ठेवणार. चहा एकदम भारी चुलीवरचा. हां हॅलो हां आहेत ना जाऊया ना. हां आलो आलो हां आलो खाली आलो. मित्रांनो तर विस्तव पेटलेला आहे. थोडं संध्याकाळचं तुम्हाला मी वातावरण दाखवतो आमच्या गावचं. इथं आजूबाजूचा परिसर दाखवतो. हे बघा चूल पेटवलेली आहे आता. वाव संध्याकाळचा धूर आणि गरम गरम चहा. हा आमच्या पाठीमागचा परिसर आहे मित्रांनो संध्याकाळचा चहा. थोडा इस्ते पेटवला होता मग अशी आणि चहा ठेवली होती. हे बघा गावाला कोकणामध्ये असा काळा चहा. संध्याकाळचं वातावरण 4:30-5 वाजले की खूप भारी. आणि जास्त करून मला आहे ना गावी आल्यानंतर आम्ही चुलीवरचं जेवण जास्त आम्ही खायला बघतो. आणि हे बघा इकडे घरी आहे सगळं आहे पण घरी एवढं गॅसवरती मला जास्त आवडत नाही. जास्त करून मी चुलीवरचंच गावी आल्यानंतर जेवण मी जास्त घेतो. हे बघा काळा चहा पितो आणि तुम्हाला बाहेरचं संध्याकाळचं वातावरण दाखवतो. परिसर कसा आहे तो बघा. काकी कुठं तेस घरी काय काय आणलंस हे काय आहे ते? पावट्याच्या साली आहेत का त्या पावट्याच्या? वाव हे पोरं ना खाली खेळतायत. दाखवतो मित्रांनो तुम्हाला. आमचा बसायचा कट्टा इथून आहे. उमेशचं घर. मित्रांनो हे बघा इथं धनंजयच्या इथे काजू आहे तिथे त्यांचंही घर. धनंजयचं घर बघा. सूर्य मावळत्या दिशेला चालला आहे. हे आमच्या घराच्या मागच्या बाजूची. आणि आमचा युगा नारळ पण तोडायला लागणार आहे आम्हाला. वाव मित्रांनो हे आमचं इथं आहे ना दुकानात चक्की आहे आतमध्ये. पक्ष्यांचा आवाज. वाव मंडळी आता वाजलेत किती रे? माहीत नाही. मला वाटतं 6 वाजले असतील ना. पावणे सहा वाजले. आता बसलो आहे आम्ही शांत. गावचं जरा ना शांत वातावरण वाटतं. पोरं बाकी ना खाली खेळत आहेत. लय भारी एकदम. आणि गरमी आहे ना. ऊन पण अजून बघा आता वाजले 6 वाजायला आले तरी अजून पण नॉर्मल थोडं ऊन आहे. दिसते बघा सूर्याची किरण आहे दिसते. एवढं भारी वाटतं ना. प्रसन्न करणारं वातावरण म्हणजे खरंच गाव. म्हणजे तुम्हाला ना कोणतं टेन्शन ना कोणाचं कटकट ना कोणाची काही गाड्यांचा आवाज ना कसला आवाज. शांत गाव आणि पक्ष्यांचा आवाज किलबिलाट. भारी लय भारी खरोखर. मित्रांनो आता घरी जातोय आम्ही. तर बसलो. सुशांत भेटला मला इथे.
तो पण कालच आला मुंबईवरून. आणि आता आम्ही जातो आहे घरी, कारण रात्री आम्हाला जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी, शोला एका ठिकाणी जायचं आहे. हे बघा मच्छर आहे ना, केमरी तोंडावरनं असे केमरी फिरत आहेत. म्हणजे आंबे पण अजून पिकलेत पण नाही, फणस पण नाही, काजू पण नाही, तरीसुद्धा आत्ता पण केमरी आले. तुमच्याकडे काय बोलतात मला माहीत नाही. आमच्याकडे केमरी बोलतात, छोटे छोटे असतात, ते येतात तोंडावरती, झोप उडवतात सगळ्यांची. तर मित्रांनो, सगळ्यांना बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांना. तोपर्यंत बाय बाय.